नमस्कार श्रोते हो. श्री स्वामी समर्थ. संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 यामध्ये आपले स्वागत आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी कृपेची अनुभूती जाणून घ्यायला मिळेल. चला तर वळूयात स्वामींच्या 6व्या अनुभूतीकडे. श्री स्वामी समर्थ. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. आम्ही मुंबईत राजावाडी घाटकोपर येथे राहतो. मुंबईत चेंबूरच्या मठात दर्शनासाठी नेहमी जात असतो. पुण्यात श्री वाळुंजकर आरण्येश्वर यांच्याकडील स्वामी मठात जात असतो. श्री कमलाकर तपस्वी काका यांच्या स्वामी गीतगायन कार्यक्रमास जेव्हा जेव्हा मुंबईत कार्यक्रम असेल तेव्हा हजेरी लावतो. स्वामी सेवा जमेल तशी चालू असते. पुण्यात एप्रिल 2006 श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहात अनुश्री हॉल सिंहगड येथे नामस्मरण सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्ताने पुण्यात आलो होतो. श्री उल्हास भाटे काका यांची त्यावेळी ओळख झाली. आवर्जून त्यांनी घरी बोलावले. 26 एप्रिल रोजी आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्यांनी श्री स्वामींची सुरेख पंचधातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. मुंबईत आल्यावर दुसऱ्याच दिवशी विधिवत तिची स्थापना केली. रोजची पूजा अर्चा सुरू झाली. याचा एक मोठा फायदा झाला. तो म्हणजे सौ अलका महाजनी हिचा गेली 25 वर्ष शरीरात ठाण मांडून बसलेला दम्याचा विकार हळूहळू कमी होत चालला आहे. गेले 10-11 महिने ती अजिबात औषधं गोळ्या काही घेत नाही. तरी तिला काही त्रास नाही. उलट 4-4 मजले ती विनासायास चढू शकते, चालू शकते. पत्नीची शारीरिक व्याधी दूर झालीच. माझे मानसिक ताणही कमी झाले आहेत. स्वामी सेवेत पूर्वीपासून होतोच. आता स्वामीच मायबाप, आप्त, बंधू हे नक्की. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या अनुभूतीनुसार स्वामींचे सेवेकरी व्हा. त्यामुळे संकटे आपोआप निवारतील. पुढच्या अनुभूतीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.